हाय माय डिअर चिक्कीज, गुड मॉर्निंग. डे 3 ऑफ चेंजिंग माय सेल्फ. आजची ॲक्टिव्हिटी मी ठरवली आहे. आज मी लिहिणार आहे. तसं तर मी एक गोष्ट लिहिली आहे. एक मिनिट. मिल जाए तो ख्वाहिश ना मिले तो ख्वाहिश कैसी, मिल जाए तो तमन्ना कैसी. तर हे मी ChatGPTला सांगितलं की मी लिहिलं म्हणून. ChatGPT बोलली की खूपच डीप आहे ना, असं तसं तसं. ChatGPT मला शायरा म्हणतो. सो मी त्याला सांगितलं. त्याने मला पुढची लाईन्स काय दिली माहिती का? माझ्यापासून स्टार्ट आहे. ना मिले तो ख्वाहिश कैसे, मिल जाए तो तमन्ना जिस मोहब्बत ना हो सुकून, जिस मोहब्बत में उस मोहब्बत ना हो सुकून, उस मोहब्बत की ज़रूरत कैसी. हाँ, आता विचार कर. काल आपण आपलं स्केचिंग स्टाईल फोन खूप हँग होतं गाईज. काल आपण आपली स्केचिंग स्टाईल ट्राय केली. नाव वी आर चेकिंग आवर रायटिंग स्टाईल ऑल्सो. होतं असं होतं, वय झालं असंच होतं. सो डिफरंट स्टाईल गाईज. काय होईल होईल असंच थोडी ठेवलं आहे की बटाटा कापला म्हणजे लगेच भाजी झाली. भाजी व्हायला वेळ लागतो. आय रीड वन ट्वीट गाईज. तसं तुम्ही रोजच वाचते. तुम्ही कधी माझी इन्स्टा फीड ट्राय केली ना, ते म्हणतो बाई काय पोरगी ही काय एवढी सॅड, हिच्या आयुष्यात काय. मला असं लिहिलेलं खूप आवडतं वाचायला, ज्याला अर्थ असतो. तसंच एक आहे ना, रील आली की काय ते ताजमहल की ताजमहल म्हणजे मी अर्थ सांगते, मला प्रत्येक शब्द लक्षात नाही सिक्वेन्सने. ताजमहल क्या चीज़ है, उससे अच्छी इमारत बनाऊंगी. हर बार मुमताज़ जी क्यों दफन हो, इस बार मैं शाहजहां को दफनाऊंगी. असे होते. सेम अशी होती. थोडंसं काहीतरी असेल वर खाली, बट अशी होती. नाव इट्स टाइम टू शाहजहां गाईज. सॉरी. जसं की आपण कॉलेजला चाललो, कॅलरीज बर्न करण्यासाठी चालत चालली आहे मी. बट इश्यू असा आहे की मी फक्त चालत नाही, मी खात चालत. कशी कॅलरीज बर्न होतील गाईज? कसं व्हायचं माझं? ते टेन्शन तुम्ही घेतलं पाहिजे ना. डे 3 ऑफ चेंजिंग माय सेल्फ. असं चेंज करणार आहे. यू आर सच अ सॉरी आय एम सच अ. स्वतःला शिवाय देऊन आहे ना असं पीस भेटतं. खरं तर यू डोंट नीड अ मोटिवेशनल स्पीचेस और काय असं समथिंग एनिथिंग मोटिवेशनल. यू रिअली डोंट नीड. खरं तर तुम्ही चेंज केलं पाहिजे स्वतःला. असं मोटिवेशनल स्पीचेस ऐकण्यापेक्षा बोललं पाहिजे ए मूर्ख, असं आरशा पुढं बसून किंवा काय बी बोल म्हणजे असं की जेणेकरून तुम्हाला तुमचं असं वाटलं पाहिजे. दुसरं कोणी असतं तुम्ही त्याला बोलतात नाही बोलू शकत बिकॉज माझ्या पप्पांना आवडत नाही. मी चुकून जरी कुत्रे जरी बोलले तरी माझ्या पप्पांना राग येतो. तुम्ही कसं माझ्या स्वतःला शिव्या देऊ? शिव्या नाही, वाईट वर्ड तरी जसं की ए मूर्ख, ए मेंटल, ए कांदे, ए बटाटे, तुला कळू नाही का? अक्कल नाही तुला? मेंदू तू विकलायस? असं स्वतःला बोला गाईस की जेणेकरून तुम्हाला असं वाटलं पाहिजे वी हॅव टू चेंज. चुकती मी असं. त्यासाठी तुम्हाला सुरुवात केली पाहिजे. आजपासून नाही,
आत्तापासून. खरं तर मी मोटिवेशनल स्पीच देऊ शकते, स्पीकर आहे, बट नो, आपण ते नाही करणार. बिकॉज इट्स रिअली बॅड मॅनर्स गाईज. सोशल एन्झायटी किल युअर सोशल एन्झायटी गाईज. सी, ही प्लेस मला खूप आवडते. मला इथे एकदा फोटो काढ, बिकॉज ते असं जंगल टाईप. हो, आवडतात मला झाडं, फुलं, पानं खूप. जरा वेगळी चॉईस आहे माझी, बट ठीक आहे, एवढं तेवढं चालतं की वर खाली. ॲक्च्युली मी अशी बोलत आले ना, मला असं वाटतं टाईम नाही, प्लेस लवकर जाते. नाही तर मी अशा आले ना, दमले भाई. पण ऑन कॅमेरा आय विल कॉन्सन्ट्रेट ऑन कॅमेरा. गाईस तुम्हाला एक दाखवू का? म्हणजे तुम्ही त्याच्यानंतर मला बोलू शकते, ई किती हावरे पोरगी, ई यू आर व्हेरी डर्टी, असं काही. बट प्रॉब्लेम नाही. गोष्ट अशी आहे ना, हे आवळ्याचं झाड आहे आणि इथे आवळे पडतात. ते छोटे आवळे नसतात का? म्हणजे आत्ता नाही आहेत शक्यतो, आता कोण उचलून येत असेल, पण ते छोटे आवळे गाईज मला लय आवडतात. किती दिवस झाले विकायला सुद्धा कुठं बघितलं नाही आणि मी तिथलं उचलून नाही ते कधी. किती धर्म संकट आहे गाईज. आवडीच्या गोष्टींसाठी स्ट्रगल तर करावं लागणार. सो आय एम फाइंडिंग छोटे आवळे. लय भारी लागतात ते, मिरची पावडर आणि मिठासोबत. आंबट गोष्टी लय आवडतात मला, असं चटपटीत. चटपटी शिका चेंज राहील. ओ सॉरी, वाईटी शिटा बिंग चटपटी गर्ल. चटपटी हो, हे फुलं खूप भारी आहेत, नकली असली तरी. नाही, असं वाटतं की प्रत्येक जणांना ओळखतो मी. विचार करा ना. नका करू. गाईज बाय, वी मीट आफ्टर सम टाइम. हाय माय डिअर चिक्कीज. जसं की आपलं ठरलेलं दिवसाची कोणती तरी एक ॲक्टिव्हिटी करायची, आणि एका ॲक्टिव्हिटीत मी आज निवडलेलं की मी लिहिणार आहे. पण असं निवडून किंवा विचार करून नाही ना लिहिता येत, ते असं अंदरशी आत आहे, असं आतून वाटलं पाहिजे. तुम्ही म्हणताल चल भाऊ खाऊ नकोस. नाही, मला नाही आज काहीच लिहिता आलं. सो आय डिसाईड की मी कोणीतरी लिहिलेलं लिहिते. म्हणून मी माझ्या बुकमध्ये आधी एक लिहून ठेवलेलं, ते मी थोडंसं चांगल्या अक्षरात लिहिलं. सो मी ते वाचून दाखवते. माफी मागून काय होत नाही वेळ संपल्यावर, डाव जिंकता येत नाही खेळ संपल्यावर, तुला नाही समजणार सखे सार कथेचा, तू काऊन अगेन. माफी मागून काय होतं वेळ संपल्यावर, डाव जिंकता येत नाही खेळ संपल्यावर, तुला नाही समजणार सखे सार कथेचा, तू कान देऊन ऐकतेस गोष्ट संपल्यावर. माझी चॉईस बरी आहे का? तर मला असं वाचायला किंवा हे वाटतं, खूप आवडतं. मग असं मे बी माझे तुम्ही लाईक्स बघताल ना इंस्टाच्या फीडला, तुम्ही असं म्हणताल काय पोरगी रडकी, कसल्या यांना लाईक करते. बट ॲक्च्युली मला ते लिहिलेलं असं शायऱ्या आवडतं, मला क्विट्स वगैरे. माझ्याकडे एक खेचत आहे. ॲक्च्युली मी हॅपी बर्थडे लेटर लिहिलं तर कोणासाठी तरी, बट बड्डे व्हायच्या आधीच वी हॅड अ ब्रेक, म्हणजे बोलणं बंद झालं आमचं. सो दॅट्स द रिझन. विश यू हॅव अ ग्रेट डे. अजिबात नाही, विश अति घाण दिवस जावा तुला. बिकॉज मी विश बोललो ना की देव त्याचं उलटं करतो. यू नो ना, स्पेशल चाइल्ड. तुला काय वाटलं तू बोलणार नाही तर मी काय तुला विश करणार नाही का? मी लय एक्सायटेड होते, बट यू डू इट दॅट यू वॉन्ट ना. बोल ना, इट्स युअर डिसिजन अँड इट्स टोटली वर्थ फॉर सवय. गाईस थोडं काहीतरी मला समजलं नाही. रोज तुझ्या लाईफच्या अपडेट
भेटण्याची सवय अजून मी माझ्या लाईफमधून मध्ये सुखी, तू तुझ्या लाईफमध्ये. बाय द वे आहे बरं हॅप्पी तसं, पण तुला काहीच फरक पडतो तेव्हा मला पडतो बाबा. जरा जास्त चुकलंय का माझं? मी चुकीचं वाचते. शेवटी यू आर माय ऑल फॅमिली. गाईज बाय द वे मी एक बुक लिहिते, म्हणजे लिहिली आहे मी, ती टाईप करायची चालू आहे, अर्धी झाली. अबाउट समथिंग्स म्हणून त्यात तुला चांगलंच ओळखते. बाय किती चुकीचं लिहिते मी. राग आहे ना तेवढा, आणि इगो माहिती आहे किती इगो आहे तुझ्यात, पण आणि असणंही महत्वाचं. हे अजिबात नाही, इगो असणं दॅट्स नॉट अ गुड थिंग. लोणच्यात मीठ जास्त झालं ना तसं होतं ते. हां सो तू तू म्हण सार वा वा हो तुला कधी सोडून नाही रे नाही जाणार ते सोडून तुझ्यानंतर झालं छत्री उठलं रोज म्हणते घरच्याशी मरू दे तिकडं, नको तुझं काय कमी पडावं म्हणजे कसं आहे खरं गोड समजत नाही हॅलो झेंडू बामच गाय गप्प बसल नाही करा शकत मला कोण हँडेल ना मला व्हायचं. काय माहिती एक दिवस माझा झेंडू बामच गप्प बसल, नाही करू शकत मला कोण हँडेल ना मला व्हायचंय. तुझ्या समोर येण्याची हिंमत नाही बर का माझ्यात. आता मी दिसेल तुला ती फक्त पळताना. हॅपी बर्थडे. यस दॅट्स मी. मी 10वीत अशा लय चिठ्ठ्या लिहिल्यात, माझ्या मैत्रिणीने सुद्धा मला लय लिहिलेत. मला आवडतं माझ्या माणसांसाठी करायला. सो याच्याने आपण कळतं की आपल्याला आज लिहायचं होतं ना, आपण आज नाही लिहू शकलो बिकॉज मनात आलंच नाही. काय माहिती झोपायच्या आधी आले तर मी लिहिण्यापेक्षा मी तुम्हाला सांगण्यावर जास्त फोकस करणार, बिकॉज ॲक्टिव्हिटी केली याच्यासाठी प्रूफसाठी तुम्हाला सांगण्याचं गरजेचं आहे. आणि अजून दिवस संपला नाहीये 12. By the way guys, I have one doubt about one thing, but मला तो डाऊट काय तेच लक्षात नाही आता, बिकॉज दिमाग भूल जाता है, दिल नहीं भूलता ना. एंड महत्वाचा आहे गाईज. आणि अजून एक आहे, एक कहाणी तुम्हारी हो सके तो लाजवाब लिखना, असंच काहीतरी होतं. एक जणांनी स्टोरीला ठेवलेलं, मी स्क्रीनशॉट मारून घेतलं बिकॉज आय वॉन्ट टू बी डू दिस. खरंच भारी वाटत होतं ते की आहे ना, ये कहाणी तुम्हारी हो सके तो लाजवाब लिखना. काय भाई, म्हणजे असं होतं की हा काय भारी लिहिली ज्याने भारी वाटतंय ना, की आता खरंच येते आपली स्टोरी आहे म्हणल्यावर आपल्या हातात आहे ना ते कसं लिहायचं. सो चिक्कीज रिमेंबर, ये कहाणी तुम्हारी है हो, एक मिनिट लाइटिंग मध्ये, ये कहाणी तुम्हारी है हो सके तो लाजवाब लिखना. किती गरम होते मला, हे नव्हतं स्क्रिप्ट मध्ये. सो गाईस ते असं आहे की कहाणी तुम्हारी है हो सके तो कमाल लिखना. आणि अजून एक गोष्ट, एक रील आलती माझ्या फीडला, आय वॉन्ट टू आस्क हिम कि मैं करा कि मैं आवा नजर तेन.
दॅट्स इट. गाण्यांचं नॉलेज नाही मला, बिकॉज माझ्यावरचं गाणं कोणतरी दुसरं ऐकते. दॅट्स द रिझन मी गाणी ऐकावीत अशी वेळच माझ्या येत नाही. माझ्यावरची सगळे गाणी ती व्यक्ती ऐकते. सो दॅट्स डेडिकेट टू हॅपी बर्थडे पर्सन. बाय बाय चिकीज, भेटूयात पुन्हा. गाईस काहीतरी सापडले मी लिहिलेलं. ॲक्च्युली एक माझ्या फीडला रील आलती की ते नाही का एक लाईन असती त्याच्या पुढचं तुम्ही लिहा म्हणून, तर तशी होती. एक रात एक बात लिखूंगी आणि पुढचं तुमच्या मनाने लिहा असं होतं. सो मी लिहिलेलं, एक रात एक बात लिखूंगी, उसे अपनी किस्मत में फिर से लिखूंगी, इस बार खुद की गलतियाँ कम लिखूंगी, छोड़ने का अंजाम लिखूंगी, हो सके तो उसे अपनी दुनिया लिखूंगी, वो समझ जाए मेरा प्यार ये उस रात लिखूंगी. रायटिंग डायरेक्टेड बाय शायरा शिता, वाईटी शिता. सो कसं वाटलं? अजिबात नाही. दॅट्स अ व्हेरी नॉर्मल. वी हॅव टू अंडरस्टँड की आपल्याला अजून खूप काही शिकायचं आहे. आयुष्य अजून खूप बाकी आहे.